नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण झटपट तयार होणारी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारे स्टार्टर चिकन 65 बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे पाव किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. याचे तुम्हाला हवे तेवढ्या आकाराचे छोटे बारीक पीसेस करून घेऊ शकता. मी यामध्ये आता 1 चमचा आले लसूण पेस्ट घातली आहे, पाव चमचा हळद घातली आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले आहे आणि आता मी हा चिकन 65 चा रेडी मसाला घालणार आहे. हे सर्व पॅकेट मी यामध्ये घालणार आहे. आता मी यामध्ये पाव चमचा मीठ घातले आहे. यामध्ये मी आता 1 अंडे फोडून घातलेले आहे. मी थोडासा इथे फूड कलर देखील ऍड करते आहे. आता हे सर्व मसाले हाताने चिकनला लावून मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण जो 65 चा मसाला ऍड केला होता त्यामध्ये कॉर्नफ्लोअर देखील होते, तरी पण मी इथे अजून 1 चमचा कॉर्नफ्लोअर यामध्ये ऍड करते आहे. आता हे कॉर्नफ्लोअर त्याचबरोबर इतर सर्व मसाले चिकनला लावून हे चिकन मॅरिनेट होण्यासाठी 15 मिनिटे आपण ठेवून देऊया. आता 15 मिनिटे झाली आहेत. मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवले होते. तेल गरम झाले आहे. आता यामध्ये सर्व मॅरिनेट केलेले चिकनचे पीस एक एक करून तेलात सोडायचे आहेत. गॅस हाय फ्लेम वरच ठेवावा, नाहीतर चिकनमुळे तेलाचे टेम्परेचर कमी होऊ शकते. तसे झाल्यास चिकन कुरकुरीत न होता मऊ पडते. त्यामुळे संपूर्ण तळण्याच्या प्रोसेसमध्ये गॅस हाय टू मीडियम हीट वरच ठेवावा. बघा, आता सर्व पीसेस तेलामध्ये सोडून झालेले आहेत. झाऱ्याने सतत हलवत हे पीसेस आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघू शकता इथे चिकन 65 ला खूप छान रंग आला आहे आणि आता हे चिकन 65 तळून तयार झाले आहे. आपण हे आता झाऱ्यामध्ये काढून घेऊया. आणि बघा, इथे तयार आहे कुरकुरीत क्रंची, अगदी हॉटेलमध्ये मिळते तसे चिकन 65. तुम्हाला ही झटपट तयार होणारी चिकन 65 ची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.